जून महिन्यांचे दिवस असल्यामुळं पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. शेतकरीही शेतीकामाच्या तयारीत गुंतलेला होता. निसर्गाचं वरदान असणारं आंबेगाव हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलं होतं. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव सुबत्तेची ग्वाही देत होतं. आज गावात सनईचे सूर घुमत होते. कारणच तसं होतं. गावातील लोकांचे लाडके डॉक्टरसाहेब डॉक्टर विश्वास इनामदार यांचं आज लग्न होतं. विश्वास दादा, वाड्यावर सगळे तुम्हाला शोधतायत. लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, रायबा ओरडून विश्वासला सांगू लागला. विश्वास सकाळी उठून शेतावर निघून आला. तो अजूनही घरी गेला नव्हता. तू हो पुढे, मी आलोच, विश्वास म्हणाला. लवकर या, रायबानं निरोप दिला. नि आल्या पावली परत जायला निघाला. मी विश्वास इनामदार, थोडं करेक्शन करतो. मी डॉक्टर विश्वास इनामदार, तात्यासाहेब इनामदार यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. आज माझं लग्न आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आज माझं लग्न असतानाही मी इथे कसा काय? तर त्यामागेही बरीच कहाणी आहे, पण ती नंतर सांगतो. तूर्तास मला घरी जायला निघावं लागणार आहे. माझं लग्न जे आहे. विश्वास घरी जायला निघाला. अहो, हा मुलगा असा कसा? आजच्या दिवशी तरी यानं घरात थांबायला नको का? स्वतःच्या लग्नाच्या दिवशी कोण घराबाहेर जातं का? निर्मला, विश्वासची आई, अस्वस्थ होत एरझऱ्या मारत होत्या. मामनजी, मी तुम्हाला सांगत होते त्या पोरीसोबत भाऊजींचं लग्न नको म्हणून, पण तुम्ही आहात जे ऐकत नाही. गीता, मोठी सून. सूनबाई, आम्हाला जास्त समजतं की तुम्ही या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा कामांवर लक्ष द्या म्हणजे मिळवलं, तात्यासाहेब म्हणाले. तात्यासाहेब, विश्वासदादा आलेत, ते तयार होतायत. चांगलं आहे, तात्यासाहेब म्हणाले. इनामदारांच्या वाड्यासमोर भव्य असा मंडप सजला होता. गावातील झाडून सगळी लोक लग्नाला हजर होती. नवीन सूनबाईंना पाहायची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती, पण तो मात्र शांत होता. लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसं भटजींनी लग्नविधीला सुरुवात केली. अंतरपाठाच्या एका बाजूला विश्वास उभा होता. विश्वास इनामदार म्हणजे नजरेत करारीपणा, मातीत कमावलेलं शरीर असल्यानं भारदस्त शरीरयष्टी. दिसायला सावळा असला तरी रेखीव होता तो. त्यामुळं गावातील मुली त्याच्यावर फिदा असायच्या, त्याच्या नजरेत येण्यासाठी धडपडायच्या. पण तो मात्र स्वतःच्या मस्तीत जगायचा. मुलीला बोलवा. भटजी काकांची हाक कानावर आली तसं तो विचारातून बाहेर आला. तिच्या बहिणी तिला घेऊन लग्नमंडपाच्या दिशेनं येऊ लागल्या. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. हिरव्या रंगाच्या नऊवारीत तिचं रूप खुलून दिसत होतं. वनिता श्रीराम पाटील, 20-22 वर्षाची तरुणी. देवानं अप्रतिम लावण्य वनिताला प्रदान केलं होतं. मृगनयनी डोळे, धारदार नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, कोरीव चेहरा, उजळ कांती आणि समोरच्याच्या हृदयात हालचाल निर्माण करणारा तिचा कमनीय बांधा. पाहणाऱ्यांच्या नजरेत भरेल असं अभिजात सौंदर्य देवानं तिला बहाल केलं होतं. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते युगं स्वरामी शुभ लग्नं सावधान. भटजी काका म्हणाले. तसं दोघांमधील अंतरपाठ दूर झाला. ती मान झुकवून उभी होती. नजर वर करून पाहायचं धैर्य तिला होत नव्हतं, ना त्याला तिच्याकडं पाहण्याची तसदी घ्यावी वाटत होती. हे लग्न ना एकमेकांच्या संमतीने होत होतं, ना दोघांचा या लग्नाला विरोध होता. मग नक्की कारण तरी काय होतं या लग्नामागचं? वधूवरांनी एकमेकांना हार घातला, भटजी काका म्हणाले. विश्वासनं पुढे येऊन तिच्या गळ्यात हार घातला. तिच्या अभिजात सौंदर्याचा त्याच्या मनावर इतकासाही परिणाम झाला नव्हता, पण ती मात्र त्याच्या व्यक्तिमत्वानं झाकोळून गेली होती. त्याची भारदस्त पर्सनॅलिटी, त्याची धारदार नजर आणि चेहऱ्यावरील शांतता तिच्या मनात विचारांचं काहूर माजवत होती. तिने त्याच्या गळ्यात हार घातला आणि पुढील विधींना सुरुवात झाली. थोड्या वेळात सर्व लग्नविधी संपन्न झाले आणि दोघे विवाहबंधनात अडकले. आधीची वनिता श्रीराम पाटील आता वनिता विश्वास इनामदार झाली होती. वनितानं माप ओलांडून वाड्यात गृहप्रवेश केला. थोडी बुजली होती ती,
शहरातील 10x10च्या रूममधून एवढ्या मोठ्या वाड्यात आल्यावर हृदय धडपडत होतं तिचं. त्यात सोबत आपलं असं कोणी नाही. लग्न झाल्यावर वऱ्हाडी मुंबईला जायला लगेच निघाले होते. संयुक्ता वनिताला घेऊन तुमच्या रूममध्ये जा. हो माई, जाते. संयुक्ता वनिताला घेऊन रूममध्ये आली. वनिता, तू हातपाय धुवून घे. थोड्या वेळात बाकी विधी होतील. तुझ्यासाठी चहा आणि खायला आणायला सांगते, संयुक्ता म्हणाली. चालेल. वनितानं मान हलवली. वनिता, घाबरू नकोस. आजपासून हे तुझं घर आहे. माणसं चांगली आहेत घरातली. भाऊजीही खूप चांगले आहेत. हो. वनिता किंचित हसली. वहिनी, मोठ्या वहिनींनी तुम्हासनी बोलावलंय. हो, आले. संयुक्ता बाहेर निघून गेली. विश्वास त्याच्या रूममध्ये येऊन फ्रेश झाला. लग्नात त्यानं वनिताकडे नीट पाहिलंही नव्हतं. तात्यासाहेबांनी अचानक लग्नबंधनात अडकवल्यानं तो थोडा नाराज होता. त्यात ती साधी ग्रॅज्युएट होती. विश्वासची इच्छा होती की त्याची लाईफ पार्टनर एखादी डॉक्टर किंवा नर्स असावी. पण तात्यांच्या शब्दात तो अडकला. विश्वास दादा, तात्यासाहेब तुम्हाला बोलवतायत, रायबा त्याला हाक मारत म्हणाला. त्यांना सांगा येतो म्हणून, तो शांत आवाजात म्हणाला. एवढ्यात नंदा त्याच्यासाठी चहा घेऊन आली. विश्वासनं चहा संपवला आणि तो तात्यासाहेबांना भेटायला निघाला. बोलावलंत तुम्ही? विश्वास तात्यासाहेबांच्या रूममध्ये येत म्हणाला. आम्हाला माहितीये तुम्ही आमच्यावर नाराज आहात, पण विश्वास ठेवा, वनिता तुमचं आयुष्य नक्की चांगलं बनवतील. हुशार आहेत त्याही. इथं रुळायला त्यांना थोडा वेळ लागेल, पण तुम्ही समजून घ्या. आता या सगळ्याचा काय अर्थ आहे तात्या? लग्न केलंय म्हणजे ते निभवायला तर हवंच, मनात असो अथवा नसो. विश्वास, गायत्री नर्स होत्या म्हणून त्यांच्याशी लग्न करायचं होतं तुम्हाला. पण लग्नासाठी फक्त त्या व्यक्तीचं काम महत्त्वाचं असतं असं नाही ना. आम्ही गायत्रीला नाव ठेवत नाही, पण त्या नर्स आहेत म्हणून तुम्ही लग्नासाठी तयार होतात हे नाही पटलं आम्हाला. आता या सगळ्याचा काय अर्थ? अर्थ एवढाच की तुम्ही वनितांना समजून घ्यावं. नावाला नवरा नका बनू. मनापासून हे नातं निभवायचा प्रयत्न करा. थोड्या वेळात बाकी विधी होतील. तुम्ही जाऊ शकता, तात्यासाहेब म्हणाले. विश्वास बाहेर निघून आला. नेमकी गायत्री त्याच्यासमोर आली. तो तिच्याकडं दुर्लक्ष करून जाऊ लागला तसं तिनं त्याला हाक मारली. मला टाळून काही होणार आहे का डॉक्टर साहेब? आता त्या मूर्ख मुलीसोबत आयुष्य काढा. शहरातली मुलगी आहे ती. बघा तुम्हाला कसं नाचवते, गायत्री चिडत म्हणाली. त्याची काळजी तुम्ही नका करू, मी पाहून घेईन, विश्वास तिच्यावर नजर रोखत म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानं बाकी उरलेले विधी करण्यात आले आणि जेवणाच्या पंक्तींना सुरुवात झाली. वनिता शांतपणे एका बाजूला उभं राहून त्याच्याकडे पाहत होती. एवढी माणसं, तेही एका घरात, हे चित्र ती पहिल्यांदा पाहत होती. पाहुण्यांना आग्रह करून जेवणं वाढण्यात येत होती. नाहीतर तिच्या घरी तिच्या लग्नाला मोजून थोडी माणसं आली होती. त्यांना पाहूनही आईच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि इथं जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती बसत होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. एवढा मोठा वाडा पाहून डोळे दिपून गेले असतील ना. पण दुसऱ्याच्या नशिबाचं हिसकावून तू सुखी राहू शकत नाहीस, गायत्री तिच्याकडे पाहत म्हणाली. म्हणजे? एवढी भोळी बनू नकोस. इथं सगळ्यांना माहिती आहे तुझं आणि विश्वासचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय ते. तात्यासाहेबांनी तुझ्या आईला पैसे दिलेत हेही माहिती आहे. विकतची सून म्हणून आणलंय तुला इथं, गायत्री तिरकस हसत म्हणाली. काय? वनिता शॉक लागल्यासारखं तिच्याकडं पाहू लागली. ही नाटकं ना तू इतरांसमोर कर, माझ्यासमोर नको करूस. विश्वास माझेच होते आणि आज फक्त तुझ्यामुळेच ते माझ्यापासून दूर आहेत. त्यांना तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. जबरदस्तीची धोंड म्हणून गळ्यात पडलीस तू त्यांच्या, गायत्री म्हणाली. वनिता सुन्न होऊन तिचं बोलणं ऐकत होती. नकळत तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. गायत्री, तुम्हाला तुमच्या ताई आत बोलवतायत, माई मुद्दामच म्हणाल्या. मगापासून गायत्री हळू आवाजात वनितासोबत बोलत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. हो, जाते, गायत्री ठसक्यात बोलून आत गेली. वनिताची नजर समोर जेवत असणाऱ्या विश्वासवर गेली.
त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. लग्न झाल्यापासून त्यानं तिच्याकडं एकदाही का पाहिलं नव्हतं याचं उत्तर तिला आता मिळालं होतं. या लग्नानं तो जराही खुश नव्हता हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. वनिताचं मन भरून आलं. वनिता, घरची आठवण येतेय का? संयुक्तानं प्रेमानं विचारलं. एवढं प्रेमानं विचारायची गरज नाही. ती एकटी स्वतःचं घर सोडून आली नाहीये. आपणही आलोतच की, गीता चिडक्या स्वरात म्हणाली. तूही अशीच बुजलेली होतीस बरं का गीता. रडली होतीस पहिल्या रात्री. घरी जायचं असं म्हणत होतीस. माई किंचित हसत म्हणाल्या. बरोबर बोललात माई. लग्न करून नवीन घरात गेल्यावर थोडं वेगळं वाटतं. त्यात वनिताला इथल्या वातावरणाची सवय नाही ना, शहरात वाढलीये ती. त्यामुळे जास्तच वेगळं वाटत असेल. हळूहळू होईल सवय, हो ना वनिता? संयुक्तानं नजरेनं धीर देत तिला विचारलं. हो, ती कसंबसं म्हणाली. पाहुण्यांच्या जेवणाच्या पंक्ती उठल्या. तसं घरातील बायका जेवायला बसल्या. जेवतानाही ती गायत्रीच्या बोलण्याचा विचार करत होती. 2-4 घास खाऊन ती संयुक्ताच्या रूममध्ये निघून गेली. बराच वेळ झाला वनिता झोपायचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. तिच्या डोक्यात सारखं गायत्रीचं बोलणं घुमत होतं. खरंच काय, आईनं तात्यासाहेबांकडून पैसे घेतले असतील? आई मला बोलली कशी नाही? का घेतले असतील आईनं पैसे? आणि तात्यासाहेबांनी का दिले त्यांना पैसे? मी तात्यासाहेबांना विचारू का? का माझ्यामुळं निष्पाप व्यक्तीचं आयुष्य पणाला लावलं? वनिता विचार करत कूस बदलत होती. मन अस्वस्थ झालं होतं तिचं. घुसमटत होती तिच्या जीवाची. विचाराच्या गर्देत हरवलेल्या तिला रात्री उशिरानं झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजानं तिला जाग आली. साडीत राहायची सवय नसल्यानं तिला नीट झोपही लागली नव्हती. त्यात विचारांचं काहूर. तिनं गजर बंद केला आणि आवरायला गेली. संयुक्ता तिच्या आधीच उठून बाहेर गेली होती. वनितानं आंघोळ केली आणि आवरून किचनमध्ये आली. वनिता, बाळ लवकर उठलीस? माई तिच्याकडं प्रेमानं पाहत म्हणाल्या. माई, मला सवय आहे सकाळी लवकर उठायची. कॉलेज आणि इतर कामं असतात ना. बरोबर आहे तुझं. बरं वनिता, आज तू आणि विश्वास कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊन या. उद्या तुमच्या लग्नाची पूजा आहे. नवीन आयुष्यासाठी देवाचे आशीर्वाद घ्या. हो माई, ती मान डोलावत म्हणाली. वनिता, हा चहा भाऊजींना नेऊन दे. ते आवरून बसले असतील. मी? तिनं थोडं दडपणाखाली येत विचारलं. हो तू. तुमचं लग्न झालंय वनिता. आता त्याला तूच सांभाळ बाई. इतकं वर्ष आम्ही सांभाळलंही ना संयुक्ता. बरोबर बोलतायत माई. जा बरं, भाऊजींना चहा देऊन ये, संयुक्ता म्हणाली. हो जाते. वनितानं चहाचा कप हातात घेतला आणि ती बाहेर जायला वळली. इतक्यात समोरून येणाऱ्या गायत्रीचा धक्का वनिताला लागला आणि चहाचा कप वनिताच्या हातावर उपडा पडला. आई ग, चहा गरम असल्यानं तिचे हात लाल झाले. तुला नीट पाहून चालता येत नाही का ग, मूर्ख कुठली? गायत्री वनिताच्या अंगावर खेकसत म्हणाली. गायत्री, अगं तिच्या हातावर चहा सांडलाय आणि तू तिलाच का ओरडतेस? वनिता, जा बाळ, कपडे बदलून ये. संयुक्ता, हो माई. संयुक्ता वनिताला घेऊन चेंज करायला गेली. गायत्री, वनिता या घरची सून आहे. तिच्याशी अदबीनं बोलायचं. माई गायत्रीवर आवाज चढवत म्हणाल्या. माई, अहो आता ती आली तर मी परकी झाले का तुम्हाला? असं मी म्हणाले नाहीये गायत्री. तू या घरचीच आहेस. पण म्हणून घरातील सुनेचा तू अपमान करशील तर ते सहन केलं जाणार नाही. गीता, समजावा गायत्रीला. माई रागात बाहेर निघून गेल्या. ताई, आता त्या मूर्खांच्या पाया पडू का मी? त्यापेक्षा त्या विश्वासचा नाद सोडून दे. तुझ्यासाठी त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा शोधेन मी. पण म्हणून मी हिला सोडेल असं नाही हा ताई. डोक्यात गेलीये ही माझ्या. बघ हिची काय अवस्था करते ते. गायत्री चिडून बाहेर निघून गेली. वनितानं साडी चेंज केली आणि बाहेर निघून आली. असं नव्हतं की ती रडी घाबरी होती, पण अचानक अशी परिस्थिती समोर आल्यानं थोडी बावरली नक्की होती. ती चेंज करून बाहेर पडायला आणि विश्वास समोरून यायला एकच वेळ आली.
पण तो तिच्याकडे न पाहताच तिथून निघून गेला. का असं वागतात हे? मी बोलू का यांच्याशी एकदा? मी पण तर नाईलाज म्हणून लग्नाला तयार झाले ना. नाहीतर मलाही खूप शिकायचं होतं, आयुष्यात काहीतरी करायचं होतं. आता इथे गावात राहून काय करू शकणार आहे मी? वनिता विचारात हरवली. वनिता, अगं न्याहारी करून घे. तुम्हाला निघायचंय ना, भाऊजी वाट पाहतायत. हो आले. वनिता न्याहारीसाठी निघून गेली. नाश्ता करून दोघेही देवाच्या दर्शनाला जायला निघाले. विश्वासने मुद्दामच ड्रायव्हरसोबत घेतला नव्हता. त्याला वनितासोबत बोलायचं होतं. काल जेवताना जरी तो नजर खाली करून बोलत असला तरी त्याचं लक्ष गायत्री आणि वनितावर होतं. गायत्री कशी आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. त्याचं गायत्रीवर प्रेम नव्हतं, पण तो त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीनं तिच्याशी लग्न करायचं म्हणत होता. पण समोर आलेलं नातं नाकारणंही त्याला मान्य नव्हतं. देवाब्राह्मणाच्या साक्षीनं त्यानं तिच्याशी लग्न केलं होतं. तात्यांच्या शब्दाचा मान राखून त्यानं लग्न केलं होतं आणि तो ते निभावणारही होता. फक्त प्रश्न होता की मनापासून की मनाविरुद्ध. विश्वास वनिताची वाट पाहत गाडीला टेकून उभा होता. तिला येताना पाहून तो गाडीत जाऊन बसला. इतक्यात गायत्री पळत खाली आली आणि गाडीत जाऊन बसली. वनिताचे पाय जागीच थबकले. गायत्री खाली उतर, विश्वास शांतपणे म्हणाला. काय होतं मी आले तर? देवदर्शनाला तर जाताय ना तुम्ही? गायत्री सीटबेल्ट लावत म्हणाली. गायत्री खाली उतर, विश्वास प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. त्यानं गायत्रीवर जळजळीत कटाक्ष टाकला. विश्वास, तू माझ्याशी असं वागणार? ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. वनिता शांतपणे गायत्रीचं वागणं पाहत होती. बस झालं वनिता, तू कुणी मूर्ख किंवा बावळट मुलगी नाहीयेस जे हिला सहन करतेस. शहरात शिकलेली, धक्के खात जगलेली स्वाभिमानी मुलगी आहेस. कायद्यानं आणि समाजानं विश्वास तुझा नवरा आहे. त्यामुळं गायत्रीची मनमानी सहन करायची तुला गरज नाही. वनिता एक एक पाऊल टाकत गाडीसमोर आली. तोपर्यंत माईही बाहेर आल्या होत्या. वनितानं गाडीचा दरवाजा उघडला. गायत्री, तुम्हाला यायचंय ना आमच्यासोबत? माझी काही हरकत नाही, पण तुम्हाला मागच्या सीटवर बसावं लागेल, कारण ही माझी जागा आहे. वनिता गायत्रीवर नजर रोखत म्हणाली. तिची सहनशक्ती आता संपत आली होती. मी इथून कुठेही जाणार नाही, मी इथेच बसणार. मग मी गाडीत बसणार नाही, वनिता विश्वासवर नजर रोखत म्हणाली. तिच्या आवाजातील धार ऐकून तोही चमकला, तर माईंच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. गायत्री, गाडीतून बाहेर उतरा. नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ते, त्यांच्यामध्ये येऊ नका. माईंचा आवाज आता तड. गायत्री पाय आपटत खाली उतरली आणि वनितावर जळजळीत कटाक्ष नजर टाकून पळत आत निघून गेली. ती गेली तसं वनिता गाडीत जाऊन बसली. तिनं सगळ्यांचा निरोप घेतला आणि विश्वासनं गाडी स्टार्ट करून ते देवदर्शनाला निघाले. गाडीत बसल्यापासून दोघेही शांत शांत होते. वनिता थोडी अस्वस्थ झाली होती. दोघांमधील शांतता भंग केली ते मोबाईलच्या रिंगने. वनिताला कॉल आला होता. तिनं पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो दिशा, बोल ना, वनिता हळू आवाजात म्हणाली. कशी आहेस वनिता तू? तुला करमतंय ना गं तिकडे? माणसं कशी आहेत घरची? तुझ्या आईनं अडवलं नसतं तर मी आले असते गं तुझ्या लग्नाला, दिशा नाराजीच्या सुरात म्हणाली. इकडे सगळं ठीक आहे, मीही छान आहे, तू नको काळजी करूस, वनिता कसंबसं म्हणाली. तू मोबाईल चेक केलास का? पेमेंट झालंय आपलं. आणि हो, तुझे क्लासेसचे पैसेही ट्रान्स्फर केलेत मी, दिशा म्हणाली. थँक्यू दिशा, खूप खूप थँक्यू. माझं अजून एक काम करशील का गं? वनिताने विचारलं. बोल ना. दिशा, माझ्या एक्झामचं सर्टिफिकेट इन्स्टिट्यूटमधून कलेक्ट करून तुझ्याकडे आणून ठेव. मी ॲड्रेस पाठवला की मग कुरिअर कर मला, घरी नको नेऊन देऊस, वनिता हळू आवाजात म्हणाली, जेणेकरून विश्वासला ऐकू जाणार नाही. पण विश्वास समोर जरी बघत असला तरी त्याचे कान वनिताकडे लागून राहिले होते. हो गं राणी, आहे माझ्या लक्षात. दिशा, बरं मी आता बाहेर आहे, तुला आरामात कॉल करेल. वनिता, चालेल, काळजी घे. दिशानं कॉल कट केला. दिशासोबत बोलल्यामुळं वनिताला खूप छान वाटत होतं. दिशा तिची जीवाभावाची मैत्रीण होती आणि तिलाच तिच्या आईनं लग्नाला यायला बंदी केली होती.
वनिता खूप रडली होती, पण आईनं तिचं जराही ऐकलं नव्हतं. मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय, तो दोघांमधली शांतता भंग करत म्हणाला. मलाही तुमच्याशी थोडं बोलायचंय, ती थोडी बिचकत म्हणाली. बोल, तो गंभीर आवाजात म्हणाला. तुम्ही हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध केलं आहे का? तिनं डायरेक्ट सवाल केला. आता या प्रश्नाला काही अर्थ आहे? त्यानं तिरकसपणे विचारलं. ते मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टीनं हाच प्रश्न महत्त्वाचा आहे, वनिता म्हणाली. मला उत्तर द्यायची गरज वाटत नाही, कारण त्या उत्तरानं ना हे नातं बदलणार आहे, ना या नात्याचं भविष्य. काही वेळा जे आहे ते स्वीकारून पुढे जाण्यात जास्त शहाणपण असतं. विश्वास, पण माझ्यामुळं तुम्हाला आणि गायत्रीला वेगळं व्हावं लागलं याचा त्रास होतोय मला. मी तुमच्यामध्ये आले हे गिल्ट माझं मन पोखरून काढतंय. एकच आयुष्य असतं, तिथेही जर मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर माणूस आतून तुटून जातो. वनिता, तू समजतेस तसं काही नाहीये. माझ्यात आणि गायत्रीमध्ये असं कुठलंच नातं नाहीये. हा, मला तिच्याशी लग्न करायचं होतं कारण तिचं नर्सिंग झालंय. तिची माझ्या कामात मला मदतच झाली असती म्हणून. बाकी प्रेम वगैरे अशा गोष्टीत ना मला इंटरेस्ट आहे ना तेवढा वेळ. विश्वास, पण तिचं तर तुमच्यावर प्रेम आहे ना? वनिता, आता मी तिला त्यापासून अडवू शकतो का? मी तिला कुठली कमिटमेंट दिली होती का ते विचार तिला. प्रेमाच्या आणाभाका घ्यायला वेळ नाही मला. तू जेवढ्या लवकर हे सगळं स्वतःच्या डोक्यात फिट करशील तेवढं आपल्या दोघांसाठी चांगलं आहे, तो समोर पाहत म्हणाला. अहो, पण ती हट्टाला पेटले त्याचं काय? वनिता, ते ही मीच तुला सांगायचं? मी असं पाहिलं होतं शहरातील मुली हुशार असतात म्हणून. मग एवढूशा गोष्टीनं एवढी खचलीस तू? विश्वास तिरकस हसत म्हणाला. तुम्हाला वाटते तेवढी छोटी गोष्ट नाहीये ही. स्त्रीने मनात आणलं तर ती हट्टाला पेटली तर ती काहीही करू शकते. गायत्री आता त्याच मूडमध्ये आहे. तिला कळत नाहीये असं वागून ती स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतेय. वनिता, मग आता मी तिला समजवायचं का? तो, ती तुमचंच ऐकेल अहो. तिला आता कळत नाहीये की ती किती चुकीचं वागतेय. अशानं तिचं भविष्य खराब होईल. वनिता पोटतिडकीनं म्हणाली. त्याची चिंता ती करेल, तू काय इतका विचार करतेस? कारण माझ्यामुळं कुणाचं आयुष्य खराब झालं तर ते मी नाही सहन करू शकत, वनिता भोळेपणानं म्हणाली. स्वतःवर सगळं ओढून घेणं बंद कर. जरा मॅच्युअर होऊन वाग. तुझ्या मनात असलं अथवा नसलं तरी हे नातं आता जोडलं गेलंय आणि ते निभावणं आपलं कर्तव्य आहे. एक तर मनापासून और मनाविरुद्ध. आपल्याला ते निभवायचंच आहे. मी तात्यांना नाराज नाही करू शकत. विश्वास, अहो पण वनिता, विनाकारण विषय वाढवू नकोस. या घरात तुला कसलीच कमी पडणार नाही ही जबाबदारी नवरा म्हणून माझी आहे आणि माझ्या घरचे निराश होणार नाहीत हे पाहणं तुझी जबाबदारी आहे. या घरात तुझ्यामुळं कुणी दुखावलं गेलं तर ते मला चालणार नाही. तू शहरातून आलीस, मान्य. इथे तुला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ जाईल, पण प्रयत्न कर लवकरात लवकर ॲडजस्ट व्हायचा. आणि शक्यतो मला वायफळ प्रश्न विचारू नकोस, तो धारदार आवाजात म्हणाला. तसं ती गप्प बसली. थोड्या वेळात दोघे देवदर्शनाला पोहोचले. पाया वगैरे पडून लगेचच घरी यायला निघाले. येताना वाटेतच बाहेर तर जेवले. येताना झालेल्या संभाषणानंतर दोघात फार असं काही बोलणं झालंच नव्हतं. तिला विश्वासचा अंदाज येत नव्हता. प्रेमानं तर बिलकुल बोलत नव्हता. सगळं वागणं व्यावहारिक होतं त्याचं. वनिता तिच्या परीनं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं बोलणं लक्षात ठेवत होती. तरीही मनात कुठेतरी वेदना होतच होती. मायेला पोरक्या असणाऱ्या वनिताच्या आयुष्यात विश्वास प्रेमाचा बहर घेऊन येईल का? दोघांची प्रीत रंगेल का? हे तर येणारा काळ ठरवणार होता. संध्याकाळच्या सुमारास दोघेही गावी परत आले. विश्वासने तिला घरी सोडलं आणि तो चहा घेऊन दवाखान्यात निघून गेला. डॉक्टर विश्वास इनामदार. गावातील लोक त्याला खूप मानत होते. तो तसा शांत शांत होता, पण तितकाच हुशार आणि कर्तव्यदक्ष होता. त्याच्या हाताला गुण होता, त्यामुळं गाववाल्यांचं त्याच्याशिवाय पान हलत नव्हतं. तो जेवढा डॉक्टर म्हणून गावात फेमस होता
तितकाच गावातील लोकांचा सल्लागार म्हणूनही फेमस होता. लोक वेळ काढून मुद्दाम त्याला भेटायला येत. गावात त्याचा एक जिगरी मित्र होता, जो त्याच्याच हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होता. त्याचं नाव राजा. गावातील लोक त्याला मिनी डॉक्टर म्हणत. विश्वास हॉस्पिटलला आला तेव्हा राजा राऊंडला गेला होता. विश्वास आलाय कळताच राजा त्याच्या केबिनला निघून आला. अरे तू इकडे काय करतोयस? मला वाटलं आता काय डॉक्टर साहेब 8 दिवस तरी हॉस्पिटलला फिरकत नाहीत. राजा हसत म्हणाला. राजा, तुला मी 18 वर्षांचा मुलगा वाटलो का असं अचरट वागायला? आता एक पेशंट येणार आहे रिपोर्ट दाखवायला. त्याची पुढे न्यायची सोय करायचंय म्हणून आलोय मी. विश्वास यार, कालच लग्न झालंय तुझं. काम वगैरे ठीक आहे, पण जिच्याशी लग्न केलंस तिचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची ना? तुझ्या भरोशावर लग्न करून आलीये ती. तूच नाही मग असं कसं चालेल? आधीच कडाडणारी वीज तुमच्या घरात ठाण मांडून बसलीये आणि तू. राजा, झालं तुझं? तुला ही वायफळ बडबड करायचा कंटाळा येत नाही का राजा? विश्वास, ही वायफळ बडबड नाहीये डॉक्टर साहेब, खरं तेच सांगतोय. बाकी सगळ्या बाबतीत अगदी पंडित होऊन फिरतोस, या बाबतीत इतका ढ कसा रे तू? तरी बरं तात्यांनी तुझं त्या गायत्रीसोबत लग्न नाही लावून दिलं, नाहीतर तुझ्या आयुष्याचा बट्ट्याबोळ कन्फर्म होता. राजा हसत म्हणाला. ती कामाची होती आपल्या. हॉस्पिटलमध्ये तिची आपल्याला मदत झाली असती राजा, हे विसरतोयस तू? हो, पाहतोय ना गेले 1.5 वर्ष. किती मनापासून काम करते ती हॉस्पिटलमध्ये. आठवड्यातील 4 दिवस तर गायब असते. आणि नर्स ठेवायचा इतका शौक आहे तर गावात काही कमी पोरी नाही आहेत नर्सिंग केलेल्या. त्या अंकुशची बायको पण नर्स आहे, तिला ठेवू कामावर. त्यासाठी लग्न करणं हा उपाय नाही. बरं झालं तात्यांनी हा निर्णय घेतला. या बाबतीत तू म्हणजे माठ आहेस एकदम. झाला माझा उद्धार करून? झाला असेल तर जा जरा कामाला लाग. फुकटची बडबड. विश्वास वैतागत म्हणाला. 5-1 मिनिटात पेशंट आला तसं विश्वास आणि राजा त्यांच्या कामात व्यस्त झाले. रात्रीचे 9:30 वाजून गेले तरी विश्वास घरी आला नव्हता. घरी उद्याच्या पूजेची तयारी चालू होती. वनिताही तिच्या परीनं कामाला मदत करत होती. गीता तिला सुनवायची, पण माई आणि संयुक्ता तिला पाठीशी घालायला होत्याच. त्या सांभाळून घेत होत्या. जेवणाची पंगत बसली तरी विश्वास अजून घरी आला नव्हता. सुनबाई, तुमच्या नवऱ्याला फोन लावा, विचारा कधीपर्यंत घरी येतोय म्हणून. हो तात्या, वनिता म्हणाली. पण फोन लावणार कशी? तिच्याकडं तर विश्वासचा नंबरही नव्हता. वनिता, तुला विश्वासचा नंबर देऊ का मी? माझ्याकडे आहे हो, गायत्री तिला छेडत म्हणाली. त्याची काही गरज नाहीये गायत्री, मी आलोय, तो धारदार आवाजात म्हणाला. हातपाय धुवून या, आम्ही जेवणासाठी तुझी वाट पाहतोय. आलोच मी. विश्वास फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन विश्वास जेवायला निघून आला. बाकी पंक्ती उठल्या होत्या. उद्या पूजा असल्यानं जवळचे नातेवाईक अजूनही घरी थांबून होते. तात्या, अरे शहराची पोर करून आणलीस लेकाला. राहील नवं आपल्या गावात? नाही म्हणजे इथं फॅशन काय नाही बघ चालायचं, नाही तर पोरगी जायची गाव सोडून. अक्का, नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. मी काळजीनं बोललो रे. त्या बबण्याची सून. बबण्यानं थाटामाटात लग्न करून आणलं तिला आणि 2 दिवसात पळून गेली ना र ती. अक्का, बरोबर बोललात अक्का तुम्ही. या शहरातली मुली फुकट गेलेल्या असतात. संस्कार काही नाहीच त्यांच्यावर, नुसत्या सोडल्यासारख्या असतात. वागण्याची जरा पद्धत नाही, आळशी कुठल्या. अक्का, जेवताना तरी शांत जेवून देणार आहात का तुम्ही? तुम्ही स्वतःला गावातील संस्कारी बायका म्हणवता ना, मग घरातील पुरुष दिवसभर कंटाळून घरी आल्यावर त्याला सुखानं जेवून द्यायचे संस्कार नाही का झालेत तुमच्यावर? विश्वास थोडं रागातच म्हणाला. तसं नाही र पोरा, एखादी गावातली पोरगी केली असती तर काळजी नव्हती म्हणून म्हणलं मी. भोळ्या असतात पोरी गावच्या. पाहतोय मी ते, किती भोळ्या असतात ते, विश्वास चिडून म्हणाला. त्याने पुढ्यातील घास संपवले आणि तो अर्धपोटी रूममध्ये निघून गेला. अक्का, तुला माहितीये ना तो कसा आहे ते. जेवताना शांतता लागते त्याला. त्यात पोटभर जेवला नाही तर झोप नाही लागत त्याला. का वागतेस असं?
अरे मला खरंच काळजी वाटते त्याची. बरं असू दे. तात्यांनी नकारार्थी मान हलवली आणि जेवू लागले. पुरुषांच्या आणि घरातील मोठ्यांच्या पंक्ती उठल्यावर घरातील लेडीज जेवायला बसल्या. जेवण आवरेपर्यंत 11:30 वाजून गेले होते. आजही वनिता संयुक्तासोबत तिच्या रूममध्ये थांबणार होती. संयुक्ता रूममध्ये आली तेव्हा वनिता अस्वस्थ होऊन एरझऱ्या मारत होती. वनिता, काय ग, काय झालं? झोप नाही येत का? वहिनी, तुम्हाला राग येणार नसेल तर माझं एक काम कराल का? काय बरं? ते म्हणजे तात्या. असं लाजू नको, स्पष्ट बोल. तात्या म्हणत होते यांना अर्धपोटी झोप येत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी ग्लासभर दूध नेऊन द्याल का? ती कचरत म्हणाली. एवढंच ना, देते की मग. त्यापेक्षा मी काय म्हणते, तू स्वतः का नाही त्यांच्यासाठी दूध घेऊन जात? भाऊजींना बरं वाटेल. नाही, नको. घरात मोठी माणसं आहेत. उगाच त्यांचा गैरसमज व्हायला नको. प्लीज तेवढं. बरं, तू काळजी नको करूस, जाते मी. संयुक्ता किंचित हसत म्हणाली आणि किचनकडे निघून गेली. विश्वास रूममध्ये बसून पुस्तक वाचत होता. पोटभर जेवला नसल्यानं त्याला धड झोप येत नव्हती. इतक्यात त्याच्या रूमच्या दरवाजावर टकटक झाली. विश्वासने पुस्तक टेबलवर ठेवलं आणि दरवाजा उघडायला निघून आला. त्यानं दरवाजा उघडला तर समोर संयुक्ता उभी होती. वहिनी, तुम्ही? काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही, एवढ्या उशिरा तुम्ही आलायत म्हणून विचारलं. तुमच्यासाठी दूध घेऊन आलीये. आज नीट जेवला नाहीत तुम्ही. दूध प्या म्हणजे बरं वाटेल नि शांत झोपही येईल तुम्हाला. थँक्स वहिनी, याची खरंच गरज होती. तो किंचित हसत म्हणाला. थँक्स मला नको, तुमच्या बायकोला म्हणा. तिनं अगदी आठवणीनं मला तुमच्यासाठी दूध घेऊन पाठवलंय. भाऊजी, वनिता खूप गुणी मुलगी आहे. तशी नव्या वळणाची आहे. त्यामुळं कदाचित थोडं इकडे तिकडे होईल, पण समजून घेतलं तर खूप सुखी ठेवेल तुम्हाला. संयुक्ता वनिताचं कौतुक करत म्हणाली. तो किंचित हसत म्हणाला. चला, मी आता झोपायला जाते. तुम्हीही जास्त जागू नका. उद्या सकाळी लवकर भटजी काका येणार आहेत. लवकर आवरावं लागेल. शुभरात्री, संयुक्ता म्हणाली. तिनं विश्वासचा निरोप घेतला आणि निघून गेली. विश्वासने दरवाजा बंद करून घेतला नि ग्लास घेऊन आत आला. चेअरवर बसून त्यानं एका दमात तो दुधाचा ग्लास संपवला. तेव्हा कुठं त्याला शांत वाटलं. त्यानं पुस्तक बाजूला ठेवलं आणि बेडवर आडवा झाला. त्याला पडल्या पडल्या 5 मिनिटात झोप लागली. सकाळी उठल्यापासून घरात पूजेची गडबड सुरू होती. वनिताने सकाळी लवकर उठून आवरून घेतलं आणि तुळशीची पूजा करायला निघून आली. विश्वासही त्याची सकाळची जिम करून आंघोळीला म्हणून आत जायला निघाला. इतक्यात त्याची नजर तुळशीसमोर हात जोडून उभ्या असलेल्या वनिताकडे गेली. ती नुकतीच आंघोळ करून पूजेसाठी बाहेर आली होती. अंगावर लाल कलरची साधीशी साडी, हातात फुलांनी भरलेली पूजेची थाळी. नुकतीच केसांवरून आंघोळ केल्यामुळं केस फडक्यात गुंडाळलेले, ज्यातून काही बटा बाहेर पडून तिच्या गालावर रेंगाळत होत्या. कपाळावर उठून दिसणारी टिकली, चेहऱ्यावर हलकीशी पावडर लावलेली वनिता खूप सुंदर दिसत होती. क्षणभर विश्वासची नजर तिच्यावर अडकली. तिचं शांत रूप मनाला वेगळंच समाधान देऊन जात होतं. वनिता तुळशीला प्रदक्षिणा घालून घरात यायला वळली. इतक्यात तिची आणि विश्वासची नजरानजर झाली. विश्वासनं पटकन मान फिरवून घेतली आणि तो आत निघून गेला. वनिताही त्याच्या मागं आत आली. विश्वासनं आंघोळ करून फलाहार घेतला आणि तो आवरून तयार झाला. संयुक्ता वनिताला तयार करत होती. ज्यांना लग्नाला यायला जमलं नाही ते नातेवाईक पूजेला येणार होते. घरात माणसांचा राबता असणार होता. पूजेची सगळी तयारी झाली होती. भटजी काका बरोबर त्यांच्या वेळेला वाड्यात आले. विश्वास बाहेरच थांबून होता. भटजी काकांनी पूजा मांडली तसं विश्वास पाटावर बसला. माई, अहो सुनबाईंना घेऊन या, पूजेला सुरुवात करायची आहे. तात्यांनी हाक मारली. हो येते माई, माई म्हणाल्या. संयुक्ता वनिताला घेऊन बाहेर आली. सगळेच जण तिच्याकडे कुतूहलानं पाहत होते. काही जण तिला आज पहिल्यांदा भेटत होते. वनिता त्याच्या शेजारी येऊन पाटावर बसली. तसं भटजी काकांनी पूजेला सुरुवात केली. दोघेही मनोभावे देवाची पूजा करत होते. पूजा करताना तिच्या हातातील बांगड्यांचा किणकिण होणारा आवाज त्याचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत होता.
त्यानं तिरकस नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. अंगावर चिंतामणी कलरची साडी, त्यावर मॅचिंग डिझायनर ब्लाऊज, केस व्यवस्थित सेट केलेले, चेहऱ्यावर माफक मेकअप, तिच्या झुपकेदार पापण्या आणि रेखीव ओठ. अगदी स्वर्गातील अप्सरा वाटत होती ती. त्यानं महत्प्रयत्नानं तिच्यावरील नजर हटवली आणि पूजेकडे वळवली. थोड्या वेळात पूजा संपन्न झाली. सत्यनारायणाची आरती झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला. दोघेही जोडीने मोठ्यांच्या पाया पडले. पूजा आवरून विश्वास दवाखान्यात जायला निघाला. माईंनी त्याला हाक मारून थांबवलं. विश्वास, कुणीकडे निघालास? आज पूजा आहे तुझ्या लग्नाची. नातेवाईक तुम्हाला दोघांना भेटायला येणार. तूच घरात नसशील तर कसं दिसेल सांग? माई, नातेवाईकांसाठी मी जुनाच आहे ना. ते वनिताला पाहायला येणार. वनिता तर घरीच आहे. अरे पण चिरंजीव, असं नसतं बरं. तुमच्या थांबण्यानं फक्त भेटीचा परिणाम होत नाही, तर तुमच्यातील नातंही सगळ्यांसमोर स्पष्ट होतं. तुम्ही वनितासोबत बोललं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. आता हे का आम्ही म्हाताऱ्यांनी तुम्हाला सांगायचं? तात्या, मी लगेच येतो. खरंच अर्जंट आहे. बरं, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा, तात्या हताश स्वरात म्हणाले आणि आत निघून गेले. विश्वासनं कपडे चेंज केले आणि तो हॉस्पिटलला निघून आला. पेशंट वगैरे तसा एक बहाणा होता. त्याला तर थोडा वेळ शांतता हवी होती. वनितानं त्याच्या आयुष्यात अचानक एंट्री घेऊन त्याचं आयुष्य ढवळून काढलं होतं. त्याचे काही मनसुबे होते, त्यावर पाणी फिरवलं होतं. वनिताला स्वीकारायला त्याचं मन तयार होत नव्हतं. त्यात आजची रात्र, या विचारानेच त्याला टेन्शन आलं. वनितासोबत स्पष्टपणे बोलायला हवं. मला लगेच तिला स्वीकारायला जमणार नाही. थोडा वेळ हवाय मला. मी तिची मानसिक अवस्था समजू शकतो. त्यात गायत्री जो गोंधळ घालते त्यामुळे तर वनिता अजूनच हैराण झाली होती. तिच्यासाठी अनपेक्षित होतं ते. पण जे समोर आहे ते फेस करण्याखेरीज कुणाकडेच पर्याय नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. घरून कॉल आला होता. नकळत त्याच्या कपाळावर आठी पडली. त्यानं नाराजीत कॉल रिसीव्ह केला. हॅलो, काय? हो, मी लगेच आलो. विश्वास पटकन दवाखान्यातून बाहेर पडला. तो तडक घरी निघून आला. माई, बरी आहेस ना तू? हे काय लागलं तुझ्या हाताला? विश्वास, तुझ्या बायकोला साधा स्वतःचा पदर सांभाळता येईना, तोही आता माईंनीच सांभाळायचा का? गीता जरा रागात म्हणाली. वनिता? विश्वासचा रागीट आवाज पूर्ण घरात घुमला. विश्वास, जास्त काही झालं नाहीये. तू विनाकारण त्या पोरीवर चिडू नकोस. घाला पाठीशी तिला. अपशकुनी कुठची. घरात आल्या आल्या आग लावायला सुरुवात केली, गीता चिडून म्हणाली. वनिता भेदरून एका कोपऱ्यात उभी होती. जे घडलं ते तिच्यासाठीही अनपेक्षित होतं. तिच्या साडीचा पदर दिव्याखाली येऊन त्यानं पेट घेतला होता. नेमकं थोडक्यात बचावलं होतं. गीता, तोंड सांभाळून बोल. मी जर बोलायला तोंड उघडलं तर घरात वाद होतील आणि आजच्या दिवशी मला कुठलेच वाद नकोयत. माईंनी गायत्रीवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि त्या आत निघून गेल्या. विश्वासने वनिताकडे पाहिलं. ती डोळ्यात पाणी आणून उभी होती. संयुक्ता, वनितांना घेऊन आत जा. आता सगळं ठीक आहे. हो तात्या. संयुक्ता वनिताला घेऊन आत गेली. आतापर्यंत अडवून ठेवलेले अश्रू शेवटी डोळ्याबाहेर पडले आणि वनिता हमसून हमसून रडू लागली. वनिता, शांत हो बरं तू. तुझ्यामुळं काहीच झालं नाहीये. पण सगळ्यांना असंच वाटत असणार ना वहिनी. माझं नीट लक्ष होतं, पण हे अचानक कसं काय घडलं मला समजलंच नाही. तू नको जास्त कशाचा विचार करूस. तू आराम कर. मी बाहेर सगळं बघते. संयुक्ता वनिताला समजावून बाहेर निघून आली. इतक्यात विश्वास तिच्या समोर आला. तो रागातच वाटत होता. भाऊजी, वहिनी, नका पाठीशी घालू तिला. थोडं तरी डोकं जागेवर ठेवून वागायला हवं ना तिनं. बरोबर आहे तुमचं भाऊजी, पण यात तिची चुकी काहीच नाही. वनिता मोठ्या वंसांसोबत बोलत असताना तिच्या नकळत गायत्रीनं तिच्या साडीचा पदर दिव्यावर धरला. माई आणि मी दोघींनीही पाहिलं ते, म्हणून तर लगेच आग विझवली ना. तुम्ही खरं काय ते समजून न घेता तिला बोलू नका. आपला प्रॉब्लेम हा की आपण गायत्रीला या घरातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्याचं खापर ही वहिनी वनितावर फोडतील. पण वनिताला समजून तर घेऊ शकतो ना.
शांत डोक्यानं वागा भाऊजी. गायत्री ही आपली समस्या आहे, त्यामुळं मार्ग आपल्याला काढायला हवे. येते मी. संयुक्ता तिच्या कामाला निघून गेली. पूजेच्या वेळेस जो प्रकार घडला त्यामुळं वनिता थोडी नाराज होती. हे असं अचानक कसं झालं तिला कळत नव्हतं. तरी बरं मोठं काही घडलं नाही, नाहीतर सगळा दोष तिच्यावरच आला असता. गीता चिडचिड करत रूममध्ये फिरत होती. विश्वासचं वनितासोबत लग्न ठरल्यापासून तशी उखडलीच होती ती. गीता, काय झालं? आज घरात पूजा असताना इतकी चिडचिड का करतेस? गंधार, तात्या आणि माईंनी हे काही ठीक केलं नाही अहो. गायत्री असताना त्या वनितासोबत भाऊजींचं लग्न ठरवायची काय गरज होती? गीता उसळून म्हणाली. त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न कुणासोबत ठरवावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असं नाही वाटत का तुला? आणि विश्वासनं या लग्नाला विरोध केला नाही तर तू चिडचिड करण्यात काय अर्थ आहे? गंधार, अहो पण गायत्रीचं काय? तिचा विचार कुणीच करणार नाहीये का? गीता, मी तुला गेल्या वर्षीच म्हणालो होतो आपण गायत्रीचं लग्न लावून टाकू. एखादा चांगला मुलगा पाहू आणि लावू लग्न. तर तूच नको म्हणालीस. एवढी घाई काय आहे हे तुझंच वाक्य आहे ना गीता? गंधार, मला वाटलं होतं माई आणि तात्या तिच्यावर इतका जीव लावतायत तर ते तिला सून म्हणून या घरात आणतील. गीता, असं माई आणि तात्या म्हणाले तुला? गंधारचा प्रश्न. नाही, पण त्यांच्या वागण्यातून. गीता, गीता हे बघ, माई आणि तात्यांनी गायत्रीवर स्वतःच्या मुलीसारखी माया केली. जेव्हा माझ्यासाठी खानदानी स्थळं येत होती तेव्हा निव्वळ तुझ्या घरी तुझ्या दादा वहिनीकडून तुझे आणि गायत्रीचे होणारे हाल पाहून तात्यांनी मला तुझ्याशी लग्न करायला लावलं. त्यांनी तुझ्यासोबत गायत्रीलाही या घरात घेतलं, तिचं शिक्षण केलं, तिला सांभाळलं. यासाठी तुम्ही त्यांचे आभार मानायला हवेत गीता. तर तुम्ही दोघी असं वागताय. मगाशी गायत्रीनं वनिताचा पदर जळत्या समईवर धरलेला मीही पाहिलाय. गंधार आवाजाला धार आणत म्हणाला. तसं गीता चपापली. म्हणजे तुम्ही केलेले उपकार बोलून दाखवणार का आता? गीता उसनं अवसान आणत म्हणाली. ती वेळ तूच माझ्यावर आणलीस. तुझ्या बहिणीला आजपर्यंत या घरात कसलीही कमी पडलेली नाही. ती मानानं इथं राहिली आहे. यापुढे या घरातून मानाने पाठवणी करून घ्यायची की मान खाली घालून हे तुम्ही दोघींनी ठरवायचं. अपेक्षा आहे या सगळ्यात तू आपल्या संसाराची वाताहत होऊ देणार नाहीस. माझं घर हे आता माझ्या तात्यामाईंनी खूप प्रेमानं सजवलंय, त्याला मायेनं जपलंय. माझ्या घराची वाताहत करणाऱ्या व्यक्तीला माफी मिळणार नाही, मग ती कुणीही असो. गंधार गीतावर नजर रोखत म्हणाला आणि ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेला. त्याला रागात रूममध्ये बाहेर आलेलं पाहून विश्वासला त्याची काळजी वाटली. गंधार खूप शांत आणि समजूतदार होता. तो चिडला की त्यामागं नक्कीच काहीतरी कारण असणार हे ओळखून होता तो. दादा, काय झालं? तू एवढा रागात का आहेस? विश्वासनं काळजीनं विचारलं. तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय, जरा माझ्यासोबत चल. गंधार विश्वासला घेऊन बाहेर आला. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून गंधारनं बोलायला सुरुवात केली. मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर हवंय विश्वास. मला सांग, तुझं आणि गायत्रीचं एकमेकांवर प्रेम होतं का? गंधारचा प्रश्न. नाही, असं काही नव्हतं. मी कधीच गायत्रीला प्रेमाची ओढ लग्नाची कमिटमेंट दिलेली नव्हती ना विषय काढला होता. विश्वास, तू खरं सांगतोयस ना? गंधार, तात्या आणि माईंची शपथ, मी का खोटं बोलेन? दादा हे बघ, तात्या आणि माईनं जर मला गायत्रीशी लग्न करायला सांगितलं असतं तर मी केलं असतं. पण याचा अर्थ असा नाही की माझं प्रेम वगैरे आहे तिच्यावर. तुला चांगलंच माहिती आहे माझं फक्त माझ्या कामावर आणि माझ्या घरच्यांवर प्रेम आहे. मी माई तात्यांना विचारल्याशिवाय कुठल्याच मुलीला लग्नाचं वचन दिलं नसतं ना आजपर्यंत दिलंय. कॉलेजमध्येही एवढी प्रपोजल आली पण मी नाकारली ती, कारण तात्या माईंना नाही चालणार माहीत होतं मला. विश्वास म्हणाला. पण गायत्री आणि गीतानं सगळं स्वतःच ठरवून ठेवलं होतं, त्याचं काय? गंधार, असं होतं तर मग वहिनीनं तात्यांना आधी विचारायला हवं होतं. विश्वास म्हणाला. तेवढी हिंमत आहे का तुझ्या वहिनीमध्ये? हे जे काही घरात चाललंय ना त्यामुळं घराची आणि तुझी बदनामी होऊ नये, आपलं घर तुटू नये एवढंच वाटतं मला. मगाशी गायत्रीनं केलेला कारनामा पाहिलाय मीही. त्यात जर वनिताला और इतर कोणाला काही इजा झाली असती तर मग वनिताला कसं वाटत असेल? ती बिचारी रूममध्ये गेलीये, ते बाहेर यायलाच मागत नाहीये. तिच्या मनात गिल्ट दाटून आलंय.
विश्वास, तुझ्यामुळे तुमचं नातं सांभाळणं कठीण जाणार आहे. दोघांनी एकमेकांना समजून घ्या. गायत्रीचं वागणं पाहता असं वाटतं, बरं झालं तात्यांनी तिला तुझ्यासाठी नाही निवडलं. कदाचित तसं केलं असतं तर गायत्रीचं खरं रूप समजलं नसतं, गंधार म्हणाला. दादा, शांत हो रे तू. इतका नको टोकाचा विचार करूस. मी स्वतः एकदा गायत्रीसोबत बोलतो. तिला समज देणं गरजेचं आहे. बघतो मी काय करायचं ते. विश्वास गंधारला समजवत म्हणाला. विश्वाससोबत बोलून गंधारला बरं वाटलं. तो विश्वासचा निरोप घेऊन कारखान्यात निघून गेला. विश्वास आत आला तेव्हा लेडीज जेवायला बसल्या होत्या. त्यानं वनिताकडे पाहिलं. ती अजूनही टेन्शनमध्ये दिसत होती. जास्त बोलत नव्हती, ना खाण्यात लक्ष होतं तिचं. तो मनाशी काहीतरी ठरवून रूममध्ये निघून गेला. दुपारची जेवणं आवरून सगळेजण थोडा आराम करायला बाकी रूममध्ये आले. वनिताही रूममध्ये निघून आली. वहिनी, वनितासोबत थोडं बोलायचं होतं. मी आत जाऊ का? विश्वासनं संयुक्ताला विचारलं. हो जा ना, संयुक्ता म्हणाली. विश्वास संयुक्ताची परवानगी घेऊन रूममध्ये आला. तो आला तेव्हा वनिता खिडकीजवळ उभं राहून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसत होती. वनिता, विश्वासनं तिला हाक मारली. तुम्ही? काही काम होतं का? ती स्वतःला सावरत म्हणाली. ठीक आहेस तू? मागाशी काही लागलं नाही ना? विश्वासनं विचारलं. तो आपली विचारपूस करतोय हे पाहून बरं वाटलं तिला. ठीक आहे मी. एवढी महागडी साडी माझ्यामुळे. साडी दुसरी आणता येईल वनिता. ती तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाची नव्हती. घरात वावरताना थोडं लक्ष असू दे. या सगळ्यात तुझी चूक आहे असं नाही म्हणत मी. पण बेसावध राहून वागू नकोस. काळजी घे. ती मान हलवत म्हणाली. बोलू नंतर. तो तिचा निरोप घेऊन बाहेर निघून गेला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. कथा आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.